भगवान शंकराचे वाहन नंदीलाही देवाचा दर्जा देण्यात आला आहे. शिवमंदिरामध्ये प्रवेश करताना तुम्हाला नंदीजींची मूर्ती नक्कीच दिसेल, जी शिवाभिमुख आहे. नंदी महाराज हे भगवान शिवाच्या सर्वात आवडत्या सदस्यांपैकी सर्वोच्च मानले जातात. धार्मिक मान्यतेनुसार नंदीजी हे द्वारपाल सेवक म्हणून भगवान शिवाच्या सेवेत असतात. नंदीजींच्या कानात एखादी इच्छा कुजबुजल्याने ती थेट भोलेनाथापर्यंत पोहोचते, असा समज आहे. शास्त्रातही याचे वर्णन केलेले आहे. जाणून घेऊया नंदीच्या कोणत्या कानात बोलल्याने मनोकामना पूर्ण होते. नंदी महाराजांच्या कानात काहीही बोलण्यापूर्वी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करा. यानंतर नंदीजींना पाणी, फुले आणि दूध अर्पण करा. आता उदबत्ती पेटवा आणि नंदीजींची आरती करा. तसे नंदीजींच्या कोणत्याही कानात तुमची इच्छा व्यक्त केली जाऊ शकते, पण डाव्या कानात इच्छा बोलणे अधिक महत्त्वाचे मानले जाते. म्हणून नंदीच्या कानात आपली इच्छा बोलण्यापूर्वी ओम या शब्दाचा उच्चार निश्चितपणे करा. इच्छा सांगण्याचे काही नियम. तुमची इच्छा नंदीच्या कानात अशा प्रकारे बोला की ती इतर कोणालाही ऐकू येणार नाही. नंदीच्या कानात इच्छा अगदी हळुवारपणे म्हणा, परंतु शब्द स्पष्टपणे उच्चारावा. नंदीच्या कानात तुमची इच्छा सांगताना दोन्ही हातांनी तुमचे ओठ झाका. नंदीच्या कानात तुमची इच्छा सांगताना चुकूनही इतर कोणाबद्दल वाईट बोलू नका. नंदी महाराजांनी कोणाचेही नुकसान करावे किंवा वाईट व्हावे अशी इच्छा करू नका. तुमची इच्छा सांगितल्यानंतर नंदी महाराज आमची इच्छा पूर्ण करा असे नक्की म्हणा. नंदी महाराजांना एका वेळी एकच इच्छा सांगा. लोभामुळे जास्त इच्छा करू नका. रामकृष्ण हरी.